भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNS न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासोबत करुणा। तुम्ही पाहत आहात ज्ञानेश्वर झुमनाके यांची रिपोर्ट। सरळपार या गावाला न्याय मिळणार काय? चिमूर विधानसभामधील चिमूर तालुक्यातील सरळपार हे गाव आहे। 2015 मध्ये चिमूर नगर परिषद बनल्यानंतर बाबणी हे गाव नगर परिषदमध्ये समाविष्ट करण्यात आले, पण सरळपार हे गाव वगळण्यात आले। आज 8 ते 9 वर्षापासून सरळपार हे गाव शासनाच्या सोयी सुविधापासून वंचित आहे। याकडे 9 वर्षापासून या गावातील जनता सोयी सुविधापासून वंचित राहिले आहेत। याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। लोकसभा निवडणुकीवर सरळपार गावातील जनता बहिष्कार टाकणार आहे। नमस्कार, आपण आहोत चिमूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे सरळपार। 2015ला जेव्हा नगर परिषद झाली चिमूर, त्यावेळेस या गावाला नगर परिषदेमधून वगळण्यात आलं। 2015 नंतर या गावाला ग्रामपंचायतचा मतदान करता येत नाही। या गावातील जी समस्या आहे, वारंवार इथल्या लोकप्रतिनिधींना किंवा जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांना सांगूनही सुद्धा या गावातील लोकांच्या समस्या सुटून नाही राहिलेल्या। एक गाव आहे तो सरळपार जो नक्षावरती आहे की नाही असंच वाटतंय। जिल्हा परिषद पंचायत समितीला हे मतदान करू शकतात, लोकसभा विधानसभेला मतदान करू शकतात, परंतु ग्रामपंचायतला हे मतदान करू शकत नाही आहे। या लोकांना जे दाखले आहेत यांचे कास्ट काढण्यासाठी, व्हॅलिडिटी काढण्यासाठी हे सुद्धा कुठून घ्यायचे हा यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे। या गावातील जो युवा पिढी आहे, लहान मुलं आहेत, यांचा भविष्य अंधारात असल्यावानी आहे, परंतु याकडे चिमूर विधानसभाचे लोकप्रतिनिधी किंवा या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य फक्त मतदानच घेण्यासाठी या लोकांचा उपयोग करतात काय, हे आपण आज या गावामध्ये जाणून घेऊया। सरळपार ह्या गावाला 2019 नंतर प्रशासन बसलं, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका झालेल्या नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर जिल्हा परिषद निवडणुका किंवा नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, तर खरोखरच या गावाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला मतदान करता येईल का? एखादी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यायला हवं होतं, परंतु या गावाकडे लोकप्रतिनिधीचा दुर्लक्ष झाला का, हा एक प्रश्न मोठा या सरळपार गावाकरिता आहे। ज्या ग्रामपंचायत काळामध्ये यांना सोयी सुविधा मिळायला पाहिजे होते, नाल्या सफाईच्या, रोड बांधकामाच्या, परंतु या सगळ्या सुविधेपासून ज्या ग्रामपंचायतला निधी येतोय त्या निधीपासून सरळपार गाव हे वंचित झालेलं आहे। त्यामुळे सरळपार गावाची समस्या कशी सुटेल हा मोठा प्रश्न आज सरळपार गावातील जनतेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जर अशीच परिस्थिती राहिली तर या गावाचं नाव महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या नकाशावरून वगळण्यात येईल काय, हाही मोठा प्रश्न आहे। लोकप्रतिनिधी येतात, फक्त आश्वासने देतात, परंतु अजूनपर्यंत या गावाला खरं न्याय मिळेल का, हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। येथील गावातील लोक वारंवार निवेदनं देतात, निवेदन देऊन सुद्धा लोकांकडे दुर्लक्ष केले जाते। फक्त मतांसाठी या गावातील लोकांचा वापर केला जाईल का, हा एक मोठा प्रश्न आहे। आपण जाणून घेऊया गावातील काही लोकांच्या भावना की या 2015 पासून जो ग्रामपंचायतचा या लोकांना अधिकार मिळायला पाहिजे, ग्रामपंचायत थ्रू ज्या सोयी सुविधा मिळायला पाहिजे त्या सोयी सुविधा मिळत नाही, तर या मागचं कारण काय, आणि यांनी वारंवार प्रशासनाला पत्र दिलं तरी त्या पत्रांची प्रशासनाने किंवा शासनाने दखल घेतली का, जाणून घेऊया सरळपार वासियांचे मत। आपण जाणून घेऊया सरळपार वासियांच्या समस्या। आपल्यासोबत आहे आजीबाई, तुमचं पूर्ण नाव काय? माझं पूर्ण नाव सुगंधा गंगाधर खोबरागडे। आज किती वर्ष झाले आपण सरळपार मध्ये राहता? आता बापा लय दिवस झाले ना जी। हो का? हो। मग तुमचा गाव ग्रामपंचायत मध्ये आहे का? नाही। मग तुम्हाला दाखले वगैरे? ते आता असेच नामे नाम देते त्या मसलीवाला। हो का? हो। मग तुमच्या गावात जे ग्रामपंचायतच्या सोयी सुविधा आहेत, नाल्या सफाई, रोड बांधकामे होतात का? कुठं हे लाईट नाही गावात आमच्या, हे लाईट गेले तर यायले लाईट नाही लावत खांब्या। किती वर्षापासून ही परिस्थिती सुरू आहे? ते काही सांगाच नको, म्हणजे आमचा गावच नाही, त्याला मानदानच नाही, तर कुठं आला? आमदार, खासदार हे लोक येतात तर ते काही नाही करायचं, मग का करत आहेत? फक्त येतात
अमक्याले द्या ढमक्याले द्या असे देतात फोटो. मग गावाले जर अधिकार मिळत नसेल तर तुम्ही मतदान करणार का या लोकसभेमध्ये? नाही करत. मतदानावर बहिष्कार टाकत आहे का गावचे लोक? हो. सरटपार गावातील जनतेसोबत आपण संवाद साधूया की या गावातील समस्या काय आहे. आपलं नाव भाऊ? अरविंद ददिवकडे सरटपार. आपल्या गावाच्या समस्या काय? जवळपास 2015 पासून नगर परिषदेची निर्मिती झाली आणि जे 3 गाव मिळून आमचं गाव होतं सरटपार, काग आणि सोनेगाव. काग आणि सोनेगाव हे नगर परिषदेमध्ये समाविष्ट झाले आणि 2015 पासून हा सरटपार गाव कोणत्याही ग्रामपंचायतीला जो जोडता जवळपास 9 वर्षापासून हा गाव एक वाऱ्यावर सोडल्यासारखं आहे. आणि तेव्हापासून या गावामध्ये जे काही विकासाची कामे नाल्याची असो, रस्त्याची असो, घरकुल असो, शौचालय असो किंवा शेतीविषयक ज्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजना असो त्या सगळ्या योजनेपासून वंचित आहे. आणि तात्पुरत्या स्वरूपात मसलीला जोडलाय, घरटॅक्स देणं चालू आहे, पण अजूनपर्यंत आमच्या गावाचे प्रतिनिधी ज्याला आपण ग्रामपंचायत सदस्य म्हणतो ते सुद्धा नाही आहे. आणि ह्या सगळ्या बाबीपासून आमचं गाव गेल्या 9 वर्षापासून वंचित आहे. मग आपण जेव्हा ग्रामपंचायत भरता मग त्यांनी आपलं मसली ग्रामपंचायतमध्ये गाव का समाविष्ट केलं नाही? त्यांनी समाविष्ट केलं नाही. बीडीओ साहेबांनी तात्पुरता त्यांना आमच्या गावाची कामं अडू नये म्हणून त्यांना सूचना दिली आणि फक्त कागदपत्र घेणं चालू आहे. घरटॅक्स घेतल्याशिवाय ते कागदपत्र कोणते देत नाही आणि नाईलाज जास्त आम्हाला घरटॅक्स द्यावा लागत आहे. पण आमचे प्रतिनिधी नसल्यामुळे आम्हाला त्याचा हिशोबही घेता येत नाही आणि आमचे जे काही पैसे जमा झाले घरटॅक्सच्या माध्यमातून त्याचा हिशोब आम्हाला सुद्धा घेता येत नाही. घरटॅक्स जेव्हा आपण भरता नाली ग्रामपंचायत थ्रू ज्या निधी मिळतात नाली बांधकाम, नाली सफाई करिता किंवा रोड बांधकामाकरिता त्या मग घरटॅक्स भरल्यानंतर त्यात बीडीओनी लागू करायला पाहिजे होतं किंवा त्या ग्रामपंचायतनी आपल्याला लागू करायला पाहिजे. तर त्या सुविधा मिळतात का या गावाला? तर त्या सुविधा काही मिळत नाही कारण आमचा गाव समाविष्ट नसल्यामुळे त्या शासकीय ज्या योजना आहेत त्या योजना मिळत नाही. पण त्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून कुठेतरी 1-2 दिवस नाली थोडं उपसण्याचं काम केलं. बाकी तर आम्ही तुम्ही पाहिल्या नाल्याची परिस्थिती पूर्ण नाल्या बुजून आहे, साफसफाई नाही, काही नाही. जर दिव्याची व्यवस्था खूप वाईट आहे. त्यांना आपण सांगलं दिवे लावा, लाईट लावा, आता 2-4 असे लाईट लावतात आणि समाधानकारक थोडंसं समाधान करतात. मग आपण याबद्दल निवेदन कुणाला दिलं? आपण याबद्दल बीडीओ साहेबांना दिला, जिल्हा कलेक्टर साहेबांना दिला, सीओ साहेबांना दिला, आमदारांना दिला, खासदारांना दिला, एवढं नाही मुदगोटी वारांना दिला. मंत्रालयामध्ये सुद्धा आपण पाठवला, पेपरबाजी सुद्धा केली, टीव्हीवर सुद्धा वेगवेगळ्या न्यूजवर आपल्या गावाचा हा प्रश्न गाजला. पण अजूनपर्यंत कोणी प्रतिक्रिया दिली नाही. आपण ज्यांना विचारलं ते सगळे म्हणतात की फक्त प्रोसिजर सुरू आहे, पण नेमकं झालं काय हे अजूनपर्यंत सांगायला कोणी तयार नाही. ही प्रोसिजर किती दिवसापासून? आता जवळपास 2015 पासूनच प्रोसिजर सुरू आहे. 2 पंचवार्षिक गेली आहे, 3री पंचवार्षिक येत आहे, पण अजून पण गावाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. म्हणजे असं म्हणता येईल तर कुणी आम्हाला अधिकार देता का गावाचा? या गावात जे नागरिक आहे त्यांनाही म्हणजे महाराष्ट्रात किंवा या देशाचा नागरिकत्वच नाही असं म्हणता येईल काय? हो, तसं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण जर विचार केला ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्या काही योजना लागलेल्या आहेत त्या एकही भेटत नाही आहे. आणि ज्या पद्धतीने आपण ग्रामपंचायत ऑनलाईन जेव्हा ग्रामपंचायत ओपन करतो मसलीची तर त्यामध्ये सरटपार समाविष्ट नाही आहे. तर त्याच्यामुळे मिळणाऱ्या योजनेपासून आणि गावाचा विकास कितीतरी कोसोदूर लांब राहिलेला आहे. मग येणारी ही जी लोकसभा आहे आता होऊ घातलेल्या 19 तारखेला मतदान, तर मग जेव्हा तुम्हाला ग्रामपंचायतचा अधिकार नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीला आता 2017 मध्ये आपण केले होते, परंतु यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल नाही मिळेल तो एक वेगळा प्रश्न आहे. पण येणारी जी हे लोकसभा जे 19 तारखेला मतदान होता यावर आपला बहिष्कार राहील की आपण मतदान करा? नाही, आता बहिष्कारच करावा लागेल. कारण 2 पंचवार्षिक गेले, आपण आमदार साहेबांना दिलं, सगळ्यांना निवेदन देऊन अजूनपर्यंत कोणी याच्यावर ऍक्शन घेतली नाही. आणि म्हणून आता येणारी ही जी आहे 2-4 दिवसामध्ये लोकसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीवर आम्ही सर्व सरटपारवासियांच्या वतीने संपूर्ण बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करू, बहिष्कार करू. मग याबद्दल आपण गावामध्ये मीटिंग वगैरे घेणार आहात का? हो, मीटिंग घेतल्याशिवाय मीटिंग घेऊ आम्ही, सगळ्यांची एकमेकाची मत जाणून घेऊ, सगळ्यांना त्याविषयी परावृत्त करू बहिष्काराविषयी. मग जे लोकप्रतिनिधी येतात तुमच्या गावामध्ये प्रचाराला म्हणा किंवा कुठल्याही वेळेस येतात कार्यक्रमाला, त्यावेळेस तुम्ही लोकप्रतिनिधीवर बहिष्कार का टाकत? अजूनपर्यंत आमच्या गावाला एकही लोकप्रतिनिधी आलेला नाही. त्याच्यानंतर बंटी भाऊ भांगडेने सुद्धा 2-3 वेळा आश्वासन दिलं तुमच्या गावाला आम्ही येऊन राहिलो, पण अजूनपर्यंत कोणताही जवळपास 2015 पासून एकही खासदार एकही आमदार कोणीही आलेला नाही. हो, मग यावेळेस जेव्हा आपण बहिष्कार टाकून राहिले
आणि एखाद्या लोकप्रतिनिधी येऊन जर म्हटलं की आम्ही तुमचं गाव पुनश्च ऑनलाईन करू, तर तुम्ही त्या आश्वासनावर मतदान कराल का? नाही 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 नाही. याच्या अगोदर भरपूर आश्वासन दिले, आम्ही करू, आम्ही करत आहोत, काहीतरी होईल करत आहोत, पण अजूनपर्यंत झालं नाही. फक्त आश्वासन देण्याचं काम आजपर्यंत सुरू झालं किंवा झालं. सरडपारातील गावातील जनतांनी विचार केलेला आहे की येणाऱ्या 19 तारखेला आम्ही गावामध्ये मीटिंग घेऊ आणि लोकसभेला मतदान करणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत. जोपर्यंत त्यांचा गाव ऑनलाईन होत नाही तोपर्यंत या गावाला मतदानाचा अधिकार आहे. परंतु हे लोक लोकसभेवर बहिष्कार करीत आहेत. तरी पण इथल्या लोकप्रतिनिधींनी जे प्रशासन आहे, शासन आहे, या गावाकडे लक्ष देतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाला कशा प्रकारे सोडवता येईल, आता इथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आणि शासन काय करतो या गावासाठी, हा बघण्याजोगा आहे. कॅमेरामॅन जावेद पठाणसह ज्ञानेश्वर जुन्नाके, चिमूर.